मित्रांनो, आज आम्ही हरी कडबाने यांची पेरू बाग बघण्यासाठी त्यासोबतच हरी कडबाने यांच्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. हार्वेस्टिंग पेरूचं कसं करतात. आता हे तुमचं कसं व्यापारी आहेत का तुम्ही? अच्छा, भरायला येतात का? म्हणजे इथून त्यांनी माल निवडून दिला की तुम्ही आतमध्ये टेम्पोमध्ये पास करतात? निवडून तुम्ही देतात का? अच्छा अच्छा. असं तुम्हाला मग ते पॅकिंग करायला कॅरेटवर असते का? रोजच? अच्छा, म्हणजे मंथली असते आपलं का रोजानं असते काम? सीझन असेल ना जातो. बरं, जाणं येणं सगळं व्यापाऱ्यांकडं. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे फक्त ह्या थैल्या बाजूला काढायचं काम आहे? हा, साईज नुसार ते ठरवतात. अच्छा. मग मधात लादून पण तुम्हीच देतात का? त्यांचे तेच करतात. हां, ग्रेडिंग पॅकिंग ती करते. हां, तुम्ही फक्त पिशव्या काढून द्यायच्या त्यांना. मग भरपूर खर्च येते म्हणायचं. पेरूचं वाटत नाही तसं खर्च. अच्छा, तरी कमीच आहे का? नाही ती करायला बसली हा हा, असं बाहेरून वाटतंय. करून लोकांना वाटतंय पेरूचं काहीच खर्च नसतो. हा हा हा. कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये पहिल्या वर्षी लागतात. बापरे, पैसाच लागतंय मग. आता माल जागेवरच देतात का आपल्याला माप झालं की? हे वरून आवरण लावलं होतं पण ह्याची साईज जास्त वाढल्यामुळे ते फाटलं वाटतं. फाटलं आणि ते डंक माशीचा लय प्रादुर्भाव प्रत्येक फळाला. डॉक्टरला आज घरी बसून ठेवलं तुम्ही आमच्या काय? पोरं आज परीक्षा दुसऱ्या दोघांची बारक्याची. त्याच्यामुळे ह्यांचा नंबर लावला. सगळे काम करू लागतात ना घरचे. लय कष्टाळू पोरगं निघलं तुमचं.